लक्ष असेल योगेश सर ढोलेंचं. पण नक्कीच एखादं आयोजन भरल्यानंतर समालोचक मैदानात येऊन समालोचन करू शकत नाही आहेत. ज्यावेळी आयोजन करत असतात आपण पाहतोय सर्वच आयोजक उपस्थित आहेत आज इथे. रमेश सर असतील, आपले जाधव साहेब असतील, तर गणेश साहेब असतील, सोपान शेठ असतील, बरेच ब्रदर्स ग्रुप आहेत आणि सर्वच चौदरवाडी ग्रुप असेल. ज्यावेळी आयोजन करतील त्यानंतर समालोचक इथे उपस्थित राहतील. प्रथमतः सर्व आयोजकांची मेहनत आहे. आयोजकांना जर कोण मदत करत असेल तर हातभार असेल तर आमचा परिसरातील अख्ख्या जिल्हा परिषद वार्डमधील सर्वांचे शेट असतील, पण आमचे दादा आहेत. मी नेहमीच शृंखलामध्ये नेहमीच सांगतो आमचे रामदास दादा आहेत. आमच्या रामदास दादांची नेहमीच आयोजकांना मदत असते, हातभार असतो आणि त्यामुळेच एवढी मोठी शृंखला घडत असते. आज जर आपण पाहायला गेला तर इतक्या चमचमत्या ट्रॉफीज, सन्मान चिन्ह असतील, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावरच्या सर्वच ट्रॉफीज दादांच्या हस्ते पुरस्कृत असतात. धोत्रेच्या तब्बल 2 आयोजनं होतात आणि दोन्ही आयोजनामध्ये दादांचा हातभार नेहमीच असतो आणि करावं तेवढी कौतुक कमीच आहे दादांचा. आणि दादांचा सर्व परिवार मित्रमंडळ इथं उपस्थित आहे. अशोक शेठ घरत असतील, त्यांच्या रिसॉर्टच्या ओपनिंगमध्ये दादांच्या हातात माईक पाहिला ना, खरोखरच तिथं मला अभिमानास्पद वाटलं का खरंच दादांचा काही शब्द असतात ऐकण्यायोग्य असतात. म्हणून मी दादांना विनंती केली का 5 मिनटं आमच्यासाठी बोला. दादा काही गोष्टीत राजकारणी क्षेत्रात बोलत असतात, परंतु वैयक्तिक क्षेत्रात जेव्हा बोलतात ना त्यांचा अनुभव, ज्यावेळी वयाचा अनुभव असतो ना त्यावेळी ताकद चालत नाही तर वयाचा अनुभव चालत असतो. एवढंच सांगू इच्छितो. यानंतर आपण थेट वळूया मैदानाकडे. तिथे आपले योगेश सर ढोले ऑन असतील. सर पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि दुसरा बॉल नो बॉल, नो प्लस फक्त नोच. ओके ओके, नो बॉल आला म्हणजे एकंदरीत 2 धावा धाव फलक्यावरती. चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. सेकंड डाऊनचे सेकंड मॅच. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. हो यावेळी शफल झाले होते, जागा बनवले स्ट्रोकसाठी, अगदी फाईन केलेत. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात तोपर्यंत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. चौकार. चौकार आला. फ्री हिटच्या बॉलवरती धावसंख्या जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहत आहे 6. पहिलं षटक करणचं. 6 धावा धाव फलक्यावरती. ओ इनसाइड आउट फटका. फिल्डर आहे डाऊन दी बॉल, पकडली एक कॅच, मिळाली आहे विकेट. फलंदाज बाद. थँक्यू 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 थँक्यू. दरम्यान इथे विकेट आली आहे. फलंदाज निखिल बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजयला तुम्ही पाहताय. धावा धाव फलक्यावरती 6 आहेत. सेकंड डाऊनची सेकंड मॅच चालू आहे. ज्या टीम क्वालिफाय झाल्यात त्यांना वेळेमध्ये इथे उपस्थित राहायचं आहे. अगर जर का त्या वेळेमध्ये उपस्थित राहिल्या नाही तर त्यांना पेनल्टीला सामोरं जावं लागेल. परंतु इथे फटका चांगला आलाय अजयच्या बॅटमधून. चौकार. थँक्यू थँक्यू. चौकारानं धावसंख्या डीजे चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले 10. पहिल्या रात्रीमध्ये जो क्वालिफाय संघ झालाय तो स्वर्गीय रोहिदासजी तिखंडे 11 गणेगाव चिंचोली. दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहिलं जे कोलंबाबाता शेलू अर्थात जे के शेलू अविनाश तरे यांचा संघ. तिसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहिला माथेरान अजय बर्ष्मा यांचा संघ. चौथ्या रात्रीमध्ये आपण पाहिलं गोरेगाव आणि आजची या स्पर्धेची 5वी जुगरेवाडी आणि आजची या स्पर्धेची
जुगरेवाडी अगदी आपण पाहताय. आणि आजची रात्र या स्पर्धेची फायनल. या खऱ्या अर्थानं आजच्या लॉट्समध्ये देखील 10 टीम आहेत आणि त्या 10 टीम मधून कोणता एक संघ तिथून मात्र टॉप 5 मध्ये आपल्याला येताना पाहायला मिळेल. 10 संघ आपले नशीब आजमावत आहेत. त्यातील 5 संघ आता राहिलेत, 5 संघ बाहेर गेलेत आणि त्या 5 संघांमध्ये चालू असलेला हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथून आपण पाहताय सेकंड राऊंडची सेकंड मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे 12. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. संजय गोलंदाजी मार्कवरती आलेत. सेकंड ओव्हरमध्ये 3 ओव्हरची मॅच आहे. टार्गेट सेट करत असताना आपण पाहताय बक्ताची वाडी टॉस जिंकला, बॅटिंग घेतली आहे. हो यावेळी अगदी आपण पाहताय पुढे सरकले बादशा. अगदी आपण पाहताय लिडिंग एज घेतली. फिल्डर आहेत बरोबर. शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये धाव मिळेल. इथून सिंगल आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र अगदी 13 वरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 13 धावा धाव फलकावरती. 1 बॉल आतापर्यंत समाप्त झालाय. गोलंदाज संजय यांच्या गोलंदाजीतील करणनं मात्र धावा खर्च केल्या त्या अगदी आपण पाहताय 12. 1 विकेट त्यानं मिळवली आहे. हो फुल टॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट केला. डीप मध्ये बरोबर प्रोटेक्शन आहे. हो फिल्डिंग तर चांगली झाली आहे. दुसरीचा प्रयत्न फेकी वाईड आली आहे. तोपर्यंत धावा इथून फक्त 1च मिळेल. नॉसायकेनवरती फलंदाज त्या ठिकाणी स्किड झाले. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहणार आहात इथून 14 धावा धाव फलकावरती. ऑन स्ट्राईक आता इथून आपल्याला पाहायला मिळतील. आवी व पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. गॅप मोठी आहे, माहिती आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न मिळेल का विकेट. आणि इथून अगदी आपण पाहताय फलंदाज सेफ आहेत. 2 धाबा कंप्लीटच झाल्यात. 2 धाबा कंप्लीट झाल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचेल ते 16 वरती. तर ज्या टीम क्वालिफाय झाल्यात लाईव्हच्या माध्यमातून जर आपण ही स्पर्धा पाहत असाल तर आपण वेळेत या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. नाहीतर मग आयोजक काही डिसिजन घेतील. त्या डिसिजनला तुम्हाला सामोरं जावं लागेल. मग तुम्ही आयोजकांशी कोणत्याही पद्धतीनं त्या ठिकाणी कोणतीच विचारपूस करू शकत नाही. तो डिसिजन का घेतला. ओ फुल टॉस बॉलवरती फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. मिळाली आणखीन 1 विकेट गोलंदाज संजयला. बोरासा वर्ग आहे दाढी. मला तुमच्या गावाच्या आमच्या त्यांच्या नवीन आहे का. नाही नाही आहे चांगला बोलतो. पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धावा येताना पाहायला मिळत आहेत. सातत्यानं बिझी ठेवलंय ते क्षेत्र अगदी आपण पाहताय. आणि ते फिल्डर देखील. पुन्हा एकदा 2 धावा 2 धावांना आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 19 धावा धावफलकावरती आल्यात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती 19 आल्यात. शेवटचं षटक आहे आणि प्रितेश गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक घेऊन.
ओ इथे देखील अपील लाऊड होतीये. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. पहिल्या बॉल वरती अगदी आपण पाहताय गोलंदाज प्रितेशने मिळवली आहे विकेट. फलंदाजीतून मात्र माघारी परततील सागर. धन्यवाद. नक्कीच आता आपण पाहतोय रात्रीचे 1:15 वाजलाय आणि सेकंड राऊंडला सुरुवात झाली आहे. सेकंड राऊंडची शेवटची मॅच आहे. पहिल्या ते चौथ्या दिवसापर्यंत खरोखर इतका वेळ वाया घालवला आहे का आत्तापर्यंत फर्स्ट राऊंडच चालू होता. मी ज्यावेळी बोललो का कुणाला बाय मिळाले फर्स्ट राऊंडमध्ये तेव्हा तो सेकंड राऊंड चालू आहे ना. चौदरवाडीच्या 35 धावा आहेत. खरोखर त्या आयोजनाला दाद दिली पाहिजे. जय सोमजाई माता क्रिकेट संघ चौदरवाडी आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय जाधववाडी आणि धामणी परिसर पूर्ण मोगरज ग्रामपंचायत परिसर आपण पाहतो. त्यामध्ये असेल मनोज शेठ जाधव असतील, गणेश शेठ म्हसे असतील, सोपान शेठ आसावले असतील आणि त्यानंतर आपण रमेश शेठ मराठे साहेबांना देखील पाहतोय. आणि त्यानंतर सर्व चौदरवाडी टीमचा आपण धन्यवाद करू. त्यामध्ये मोहन असेल, उत्तम असेल आणि बरेचसे खेळाडू आहेत. अनंत असेल, सर्वांची नावं घेणं योग्य नाही. दशरथ असेल, प्रसाद असेल. चांगला हातभार लागला गेला आहे आणि आजच्या दिवसात शृंखला चांगल्या रीतीने सुरू झाली आहे. अशीच जर शेवट पहिल्या दिवसापासून जर चालू झाली ना तर खरोखर कुठेतरी आयोजनामध्ये अजून देखील चांगलं योगदान पाहायला मिळेल. आणि दरम्यान आपण पाहतोय ते धाब्बाच्या स्वरूपात माघारी परतावला गेला फलंदाजाला डीजे. विकेट आली रनआउटची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय विशाल बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले. 6व्या क्रमांकावरती आलेत. खऱ्या अर्थानं अभि अजूनही 9 सेकंडवरती आहे. हे प्लॅनिंग काय आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची अजून समजायला मार्ग नाही आहे. जो सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय त्याला स्ट्राईकच दिली नाही. हो इथून देखील आपण पाहताय स्केअर केलाय समोर. लॉंग ऑफचे फिल्डर आलेत. एकच जावीतून आपल्याला पाहायला मिळेल, एकापेक्षा जास्त नाही. आता अभिने स्ट्राईक सोडली नाही. अभिनं जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवणं फार गरजेचं होतं. या धावसंख्येचं टार्गेट जर तुम्हाला सेट करायचं आहे तर अभिला आता जास्तीत जास्त स्ट्राईकवरती राहणं गरजेचं होतं. परंतु तो नॉट स्ट्राईक एंडवरतीच राहिला. आता शेवटच्या 2 बॉलसाठी तो स्ट्राईकवरती आलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 23 धावा धावफलकावरती. प्रितेशचा बाची लिडिंग एज पाठीमागे फिल्डर आहेत. ओ काय फिल्डिंग केली आहे. सोपं नाही आहे पाठीमागे फिल्डिंग करणं. कारण की ज्यावेळी बॅटवरती चेंडू ब्रश होतो, ज्यावेळी बॅटची कडा घेते त्यावेळी बॉल अगदी त्याच्यापेक्षा दुप्पट वेगानं पाठीमागे निघत असतो आणि पडल्यानंतर थोडासा बॉल अगदी बळण देखील घेत असतो. परंतु इथे फिल्डरनं काय कमालीची फिल्डिंग केली आहे. पुढ्यामध्ये टप्पा पडल्यानंतर बरोबर टर्नच मात्र पकडलाय आणि एकच जाबीतून पाहायला मिळाली. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका केलाय. डीपमधनं फिल्डर धावत येतात वेगानं. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव कंप्लीट होईल का. आणि इथून आपण पाहताय दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांना धावफलक जाऊन पोहोचलाय 26 वरती. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा धावफलकावरती आहेत आणि आता मात्र चौदरवाडी टीम आता कुठेतरी चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळेल. कारण की आता त्या टीमला मिळेल बाय. ती आता जाईल क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये. चौदरवाडी टीम जी क्वार्टर फायनल खेळताना पाहायला मिळेल. आणि आता मात्र यातील जिंकणारी टीम आणि तिच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ठोंबरवाडी आणि यातील विनिंग टीम. त्याच्यामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल.
धन्यवाद. ठोंबरवाडीचा संघ नायक आपण सज्ज राहायचे नाणेफेकीसाठी, कारण यानंतर ह्या सामन्यामध्ये विजयी कर्णधार आपल्या समवेत खेळणार आहे. तो इथे उपस्थित होईल, तोपर्यंत आपली उपस्थिती अनिवार्य असेल इथे. आणि या आयोजनाबद्दल काय बोलायचं, खरोखरच मोलाचं योगदान राहिलं आयोजकांचं. आज शेवटचा दिवस याचसाठी केला होता अटस, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि खरोच शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आपण पाहतोय आपल्या मंचावरती ज्यांचं योगदान या शृंखलेला लाभलं ते आपले गोड व्यक्तिमत्व रामदास दादा घरत आपल्या मंचावरती अजून देखील उपस्थित आहेत. रात्रीचे तब्बल आपण पाहायला गेलात तर 1:21 झालेत, म्हणजे तब्बल 1:30 वाजलाय. अजून देखील आपण त्यांना मंचावरती पाहतोय. राजकीय क्षेत्रात बरंच काही उतार चढाव पार करत असताना अजून देखील आयुष्याच्या प्रपंचामध्ये संसारामध्ये अजून देखील टिकून आहेत. उतार चढावानंतर माझ्या शब्दांकडे लक्ष द्या, उतार चढावानंतर बरंच काही पाहिलंय त्यांनी. वयाचे 55 वर्ष असतील दादांची, 45 वयाचे, म्हणजे 45 वर्षामध्ये त्यांनी जे उतार चढाव पाहिलंय म्हणजे तितकासा अनुभव आपल्याला नाही आहे. आणि त्या गोष्टी बोलण्या देखील योग्य नाही आहेत, परंतु योगदान दिलंय. आणि या शृंखलेला जेवढ्यांचं योगदान लागलं त्यांच्याबद्दल मी 2 शब्द बोलल. देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं. देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं. आणि घेणाऱ्याने एकदा विचार करावं का देणाऱ्यांना काय आशीर्वाद द्यावं. तर आई एकविरेच्या चरणी आशीर्वाद द्यावं का राजकीय क्षेत्र असो का अजून काही क्षेत्र असो, त्यांना उन्नतीची पायरी चढत जावं हीच आई एकविरेच्या चरणी माझी विनंती असेल. आणि त्यांच्या यशाचा शिखर किंवा त्यांच्या उन्नतीचा शिखर इतका चढावा का डोंगरावरती चमकणारा एखादा लाल दिवा दूरवरून दिसावा. म्हणजे आपला तुंगीचा डोंगर आहे ना, त्या डोंगराचा आपल्याला झेंडा जेव्हा दिसतो, तो झेंडा दिसतो ना, असं त्यांची उंची वाढावी हीच आई एकविरेच्या चरणी माझी विनंती असेल. कारण एकदा ह्या जगातून सूर्य जेव्हा मावळतीकडे जातो ना, सर्वांनी ऐका, जेव्हा ह्या जगातून सूर्य निघून जातो, मावळतीकडे जात असतो, तेव्हा प्रश्न विचारतो का मी जगातून निघून गेल्यानंतर ह्या जगाला प्रकाश कोण देईल. तर सर्वांनी माना खाली घातल्यानंतर अशी काही थोडीच व्यक्ती असतात, रामदास दादा असतील, अशोक शेठ असतील, छगन शेठ असतील, आणि त्यांच्या समेत आपण संभाजी दादांना पाहतो. त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा इतक्या व्हायरल होत्यात का त्या सांगण्यायोग्य नाही आहेत. त्यावेळी सर्वांनी मानं खाली घातल्यानंतर आहे ना, एक पंक्ती समोर येते का कुणी येवो न येवो, माझ्या परीने मी प्रयत्न करील ह्या जगाला प्रकाश देण्याचा. आणि ती पंक्ती जेव्हा प्रकाश देत असते तेव्हा घरात प्रपंचाला आपल्याला प्रकाश मिळत असतो. असाच प्रयत्न असतो. एखादी छोटाची व्यक्ती असते का ती जगाला प्रकाश देण्याचा प्रयत्न करते, किंवा आपल्या कुटुंबाला, आपल्या देशाला असो, आपल्या राष्ट्राला असो, किंवा आपल्या कर्जतला असो, आपल्या ग्रामपंचायतीत असो, राजकीय क्षेत्रात कुठेही आपल्या परीने जो प्रकाश द्यायचा प्रयत्न करत असतो तोच या जगामध्ये टिकून राहतो. एवढंच सांगायचं मला. कारण रामदास दादा घरत यांचा योगदान आमच्या रायगड जिल्हा परिषदमध्ये उतार चढाव खूप काही पाहिले. खरोखरच या व्यक्तीचा मी नेहमीच नामोल्लेख करतो का त्यांचा जो योगदान आहे ना या रायगड जिल्हा परिषदमध्ये खूप मोठा आहे, मोलाचा आहे. इतकंच सांगायचं आहे. और टू डीजे. धन्यवाद. यानंतर आपल्या मंचावर उपस्थित पाहुणे त्यांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. प्रथमतः आम्ही संभाजी घरत यांचा सन्मान करणार आहोत. भूषण मित्र परिवार ग्रुपमध्ये सर्वांचे लाडके आहेत, कारण त्यांची चर्चा, त्यांच्या वाढदिवसाची चर्चा आहे ना, खरोखर 3-4 दिवस चालत असते. त्यांचा सन्मान आपण प्रथम घेणार आहोत. संभाजी घरत यांचा सन्मान आपण रमेशजी मराठी साहेब यांच्या हस्ते करणार आहोत. तर या साहेब, आपला इथे सन्मान नक्कीच आपण स्वीकारायचं आहे.
यानंतर टेंभरे ग्रामपंचायतमध्ये ज्यांची चर्चा कर्जत तालुक्यात देखील असते, परंतु टेंभरे ग्रामपंचायत मध्ये सर्वात मोठी चर्चा असते ते आमचे छगन शेठ फाले यांची सन्मान आम्ही सोपान शेठ आसावले साहेबांना सांगतोय आणि तो सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे. आणि त्यानंतर शिवसुंदर रिसॉर्टची ओपनिंग सर्वांच्या स्मरणात आलेली असे ओपनिंग आम्हाला पाहायला मिळाली. प्रथमतः अशी ओपनिंग आम्ही पाहिली का जिथे तब्बल भावी आमदार म्हणून ज्यांची चर्चा आहे सुधाकर भाऊ ओपनिंगला उपस्थित राहिले आणि त्यांनी काही गोष्टी सांगितल्या का अशोक शेठ घरत यांनी काय केलं जीवनामध्ये ते आता सांगायचं नाही आहे. यूट्यूबचं काही गोष्टी आहेत आणि तिथं त्यांचं जे आम्ही ऐकलं आणि तिथे माईक होता ज्यांच्या हातात सर्वांचे लाडके रामदास दादा घरत त्यांचा देखील पुन्हा शायद आम्ही सन्मान करणार आहोत. आणि सन्मान करण्यासाठी मी पूर्ण कमिटी टीम सांगेल. इकडे असेल मनोज शेठ जाधव, मंगेश शेठ जाधव, रमेश शेठ मराठे, गणेश म्हशी साहेब, सोपान शेठ आसावळे. धाव संख्या जाऊन पोहोचले 23 या अंकावरती. सर्व कमिटी मेंबर या आणि दादांना मी विनंती करेल असू द्या रोज नक्कीच प्रेमच तितका आहे. नाही रामदास दादांनी काय कमवलंय, पैसा नाही कमवला तर मी नेहमीच शृंखलेमध्ये पाहत असतो. भक्तावडीची शृंखला, भक्तावडीचं एक मैदान आहे, धोत्रेवाडीचं एक मैदान आहे, शिलरवाडीचं एक मैदान आहे, मेचकरवाडीचं मैदान आहे, मोगरजचं मैदान आहे किंवा चौदरवाडीचं मैदान आहे. या पूर्ण आपण पाहतो ना रायगड जिल्हा परिषद वार्डमध्ये दादांना नेहमीच प्रेरणास्थान अगदी मनातली जागा आहे, दिलातली जागा आहे. पैशाचा काय एक म्हण आहे. आता म्यूट केला असताना डीजेने ऑपरेटरने जर माझा आवाज म्यूट, कोण कमवतो पैसा सर्वच कमवतात परंतु माणसं मात्र सर्वच कमवत नसतात. माणसं कमवण्यासाठी काही गमवावं लागतं तेव्हाच काही कमवायला मिळतं. थोडंसं गमावल्यानंतर थोडं कमावावं लागतं कारण गमावल्यानंतरच कमावल्याचा आनंद मिळतो. यानंतर मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा जय सोमजाई माता भव्य क्रिकेट नाईट स्पर्धा. आणि आपण ऐकूया योगेश सर ढोले यांचा आवाज. पहिली धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. एकंदरीत धावा धावफलकावरती 24. 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. 24 धावा धावफलकावरती आलात, अजूनही 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले फलंदाज संजयच्या बॅटमधून आणि तोच आता रनआउट झाला. सुरुवात प्रितेशनं केली चौकारानं, त्याच्यानंतर 2 सिंगल आल्या, त्याच्यानंतर करणची विकेट आली. संजयनं मात्र 3 षटकार मारले, षटकार हॅट्रिक केली आणि त्याच्यानंतर तो बाद झाला. आता मैदानाच्या आतमध्ये आलाय दीपक. धावा बनवायचे, त्या 3 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉलमध्ये 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला टाइमपास नका करू. हो, इथे देखील आपण पाहताय एक धाव कंप्लीट होईल बाईकच्या स्वरूपामध्ये. एका धावानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र दरम्यान आपण पाहतोय ते अक्षयजी त्रिकंडे साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील या शृंखलेदरम्यान सहर्ष स्वागत असेल आणि यायचे आपण मंचावरती अगदी भव्य दिव्य. मी पाहतोय ना बरेचशा टुर्नामेंट झाल्या त्यामध्ये धोत्रेगाव अग्रस्थानी होता. इतक्या शृंखला करत असतो, दरवर्षी शृंखला असते, पण तो नाईट स्पर्धा जर विचार करायला गेला ना तर भव्य दिवा असं व्यासपीठ सजवलं गेलंय.
येते टाइम जर 50 देखील पाहुणे जर उपस्थित झाले ना त्यांना देखील इथे जागा मिळेल. इतका मोठा भव्य असा मंच उभारला गेलाय, व्यासपीठ उभारला गेलाय, तरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा इथे सन्मान केला गेलाय. पुन्हा एकदा आयोजकांचे मी शतश आभार मानील आणि उपस्थित पाहुण्यांना विनंती करेल का आपण या मंचावर बसा, आपला देखील इथे सन्मान केला जाईल. एका धावसंख्येची आवश्यकता आहे, शेवटच्या एक धावसंख्येची आवश्यकता आहे. हो, इथे मात्र स्विच हिट केलाय आणि मार्शला मात्र फिनिश केली आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम. धन्यवाद. यानंतर सामना असेल लिंबारवाडी आणि ठोंबरवाडी या दोन संघादरम्यान सामना होईल. अविनाश इथे उपस्थित झालाय, संघाचा संघनायक मॅन फ्रॉम ठोंबरवाडी. तर एकीकडे लिंबारवाडी संघाच्या संघनायकाला आपण आमंत्रित करू आणि एकीकडे आपण विचार करायला गेलं तर आयोजकांची टीम आहे चौदरवाडी, ज्यांना बाय मिळाले. खरोखरच त्यांचा नकार होता संघ खेळवण्यासाठी. उत्तमचा देखील नकार होता, मोहनचा देखील नकार होता का आपल्या आयोजनामध्ये आपण काय खेळायचं, पण जिथं कमी तिथं आम्ही संघ कमी पडला म्हणून खेळायला तयार झाले आणि विचार करायला गेलं तर बोलता बोलता क्वालिफायच्या सामन्यापर्यंत जाऊन पोचलेत. खूप खूप अभिनंदन असेल टीम चौदरवाडी संघासाठी. तर आपण पुन्हा एकदा आमंत्रित करू लिंबारवाडी संघाच्या संघानाकडे. दोन्ही संघ उपस्थित झालेत आणि शेवटचं एक काम मात्र मी रामदास